या पंचकृषीच्या वतीनं बनगरवाडी ग्रामस्थ या वतीनं दादांच्या स्मृतीस या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कधी कानावर याविनाशी वाटणारी घटना आज सकाळी 8:45 दरम्यान 8:45 घडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पश्चिम महाराष्ट्राचे आधारवड या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळं महाराष्ट्रातील शेतकरी असो व प्रत्येक कुठल्याही वर्गातले सर्वांचा जाणता नेता, कामाचा स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांची आता महाराष्ट्रात ओळख होते, अशा अजितदादांचा मृत्यू झाला विमान दुर्घटनेत. अजितदादांच्या आत्म्यास शांती लाभो व अशी मी सातारा जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी दादांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. असा व्यक्ती आहे असा वाटणारा हा नेता सगळ्या शेतकऱ्यांच्यातून या महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. या नेत्याबद्दल जसा घरातली व्यक्ती प्रत्येकाच्या गडल्यावर जी दुःखद संकट येतं, त्याच पद्धतीनं आज अजितदादांच्या जाण्यामुळं या महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्र असेल, सहकारी तत्व असेल व शेतकऱ्यांच्या मनातला असणारा नेता असेल, हा नेता सगळ्याचे निघून गेलेला आहे. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी वरकुटे मलवडी पंचक्रोशी व ग्रामपंचायत वतीनं त्यांना विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच सर्व वरकुटे मलवडी पंचक्रोशीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली. अशा महान नेत्याच्या आत्म्यास शांती लाभो असे वरकुटे मलवडी पंचक्रोशीतील नागरिकच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं अचानक जाण्यामुळे आणि विमान दुर्घटनेमुळे अचानक त्यांचं निधन झालं. आणि विलास मामांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाच्या एक घरातला जसा सदस्य जातो आणि दुःखाचा डोंगर कोसळतो, असं असंख्य सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून ते अंबानी टाटा बिर्लापर्यंत सर्वांच्या कुटुंबामध्ये जे दुःख आज बघितलं. अनेक मी नेते गेलेले आजपर्यंत बघितले, पण सर्वात मोठं जर आज दुःख असेल तर अजितदादाच्या जाण्यामुळे असेल. आणि त्याचा तोटा आपल्या भागातील असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, सर्व शेतकरी सामान्य कुटुंबातले जे असंख्य लोकसंख्या असेल त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळे त्यांना बनगरवाडीच्या वतीनं, बनगरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आपल्या पंचकृषीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या अशा या लाडक्या दादांना आज विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं विमान क्रॅश होऊन त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळं खरं तर माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेबरोबर लाडक्या बहिणींचा सुद्धा आज दादा आपल्यातून गेला आणि लाडक्या बहिणीबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झाला. खरं तर हे अत्यंत मोठं दुःख महाराष्ट्रावर तर आलंच आलं, पण पवार कुटुंबियांच्या वरती पण आलंय आणि त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पण आलंय. आणि यातून सर्वांना सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो अशी मी वरकुटे पंचकृषीतील शिक्षकांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही बातमी कानावरती पडली आणि खरंच अंगातून बळ गेल्यासारखं झालं. अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. महाराष्ट्राचा दादा गेल्यामुळं आज प्रत्येक कुटुंबातला सदस्य या असणाऱ्या घटनेमध्ये अत्यंत दुःखी झालेला आहे. आज आपल्या मान तालुका नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आज या ठिकाणी एक दुःखद घटना या ठिकाणी पसरलेली आहे. आज त्या दादाच्या जाण्यानं या ठिकाणी संपूर्ण आपल्या सर्वांचंच खूप मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आज त्यांना मी संपूर्ण वरकुटे मलवडी पंचकृषी आणि बनगरवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं भावपूर्ण अशी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखी 9 वाजता एक बातमी कळाली. महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीनं काळा दिवस उजळला. क्षणभर ती बातमी अजितदादांचं प्लेन क्रॅश झाले अशी बातमी कळाली आणि एक
नक्की काय घडले किंबहुना जरी प्लॅन क्रॅश झाले असतील तर दादा यातून सुखरूप बचावले असतील असं वाटत होतं. पण लगेच 15 मिनिटांनी आपल्या सगळ्यांच्यावरती आणि महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळणारी बातमी कळाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच हळहळ व्यक्त होणारा सगळ्या महाराष्ट्रातनं मेसेज यायला लागले, टी व्हीमध्ये बातम्या यायला लागल्या. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता असेल, महिला भगिनी असतील, सगळे तरुण बांधव सगळे हळहळत होते. आणि या महाराष्ट्रानं बघितलेले अजितदादा असे होते की सकाळी 6 वाजल्यापासून किंवा पहाटेपासून काम करणारा ते रात्रीपर्यंत सर्वसामान्य माणसांचं दुःख दूर व्हावं, गोरगरीब लोकांचं काम व्हावं, जो मला भेटायला आलाय त्या माणसाला मदत व्हावी या भावनेतनं काम करणारं एक जाणतं नेतृत्व आज महाराष्ट्रात हळहळलं. दादांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र पोरका झाला. महाराष्ट्रावरती जसे यशवंतराव चव्हाण साहेब असतील गेल्यावरती महाराष्ट्र पोरका झाला म्हणायचे, चव्हाण साहेबांच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र अजितदादांच्या जाण्यानं पोरका झाला. दादांच्या कामाची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या मानसाठी असेल, सातारा जिल्ह्यासाठी असेल, नेहमी दादांच्या मनामध्ये या जिल्ह्यातली सगळी कामं व्हावीत. किंबहुना गोरगरिबांच्या हिताचं काम असेल, जे दादांनी साताऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी अजितदादांनी एवढं मोठ्या प्रमाणात, म्हणजे माझ्या बारामतीला जसं मेडिकल कॉलेज आहे तसं साताऱ्यात झालं पाहिजे, साताऱ्याची जनतासुद्धा आमची आहे ही भावना होती. आपल्या सगळ्यांना सुद्धा माहीत असेल, आपण उरकोटे मलोडी आणि आपल्या पंचक्रोशीला सगळ्यात महत्त्वाचं काम असणारा टेंबूचा विषय होता. इथंच अजितदादांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी या कामाची प्रशासकीय मान्यता मी देतोय, जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवाला मदत झाली पाहिजे किंवा त्याच्या जीवनाचा महत्त्वाचा विषय संपला पाहिजे. असंच कुठलंही काम असू द्या, गरीबातला गरीब माणूस दादांकडे गेला की त्यांच्याकडे पक्ष पार्टी काही नव्हती, हा सामान्य माणूस माझ्याकडे कामासाठी आलाय आणि याचं काम झालं पाहिजे ही भावना ठेवून काम करणारा एकमेव महाराष्ट्रातला जर कुठला नेता असेल तर ते अजितदादा पवार होते. आज त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातली जनताही पोरकी झाली, पण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देशातल्या कार्यकर्त्यांच्यावरती एक अंधार त्यांच्यावर कोसळला, एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील आणि या सातारा जिल्ह्यातील आपल्या कुकुडवाड गटातील सर्व लोकांना अत्यंत दुःख झालेलं आहे. मी व्यक्तिशः माझ्या देसाई कुटुंबाच्या वतीनं, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं, आपल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली देतो.